नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सौ रेखा खराबे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा जिद्द. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही एकच नम्र विनंती. ऐकूयात रेखा खराबे लिखित जिद्द. नवऱ्याचं प्रेत उचलून नेलं तरी तिला हुंदका फुटला नाही. ती तशीच होती, तिथंच सुन्न बसून राहिली. जमलेल्या आयाबायांची कुजबूज सुरूच होती. मरणाऱ्या व्यक्तीबद्दल अशीही लोकांच्या मनात सहानुभूती असतेच. लटकं का होईना, पण त्याच्या मृत्यूबद्दल सारे हळहळत होते. म्हातारं माणूस असतं तर कदाचित कुणी फारसं मनावर घेतलंही नसतं, पण तरुण माणूस म्हटलं की त्याच्या बायकोबद्दलही लोकांना वाईट वाटत असतं. पण तिचा एकंदर आविर्भाव बघून तिच्या जवळ येऊन कोणी फारसं बोलत नव्हतं. आपापसातच कुजबूज सुरू होती. संध्याकाळ व्हायला आली होती. मरणाच्या उदासीनतेनं काळोख आणखीन गहिरा होतोय असं वाटत होतं. फारसा वेळ न लावता मग कोणीतरी तिला हाताला धरून उठवलं. 4 तांबे कसेबसे डोक्यावर ओतून तिला न्हायला घातलं. विधवेचं शिक्कामोर्तब करून तिला पुन्हा जागेला आणून बसवलं. ती तशीच खांबाला टेकून शून्यात नजर लावून भकासपणे बसून राहिली. तिची 5-6 वर्षांची पोर तिच्या थंड नजरेकडे बघत कोपऱ्यात शिरून केविलवाणी होऊन बसली होती. कुणाचं तरी तिच्याकडे लक्ष गेलं. कोमेजली हो पोर अगदी. हो ना, निदान पोरीकडे तरी पाहावं का नाही. असंच काहीसं बडबडत एकीनं तिलाही नेऊन आंघोळ घालून तिच्या पुढ्यात आणून बसवलं, पण तिला जवळ घेणं नाही की काय नाही. त्याच्या नात्यातल्या कोणीतरी बाईनं आंघोळ केली. तिचंच एक पातळ गुंडाळलं. आपले कपडे एकेरी वाळत लावले, मग घाईघाईनं सारवून पीठ पसरून त्यावर पणती लावली. कधी न बघितलेले त्याचे बरेच नातेवाईक जमले होते. पुरुष घाटावर गेल्यानं साऱ्या बायका त्यांच्या येण्याची वाट बघत नाईलाजानं बसल्या होत्या. त्यांची आपापसातली कुजबूज सोडली तर घरात एक भयान शांतता भरून राहिली होती. त्यांची कुजबूज जरा वेळानं वाढली की तेवढ्यापुरता तिथल्या शांततेचा भंग व्हायचा. तिची भयानक स्तब्धता, भेसूर थंड गोठल्यासारखी नजर पाहून आपोआपच एक विचित्र वातावरण तयार झालेलं होतं. तिनं हंबरडा फोडून रडावं अशी सर्वांची अपेक्षा होती, म्हणूनच तिच्या त्या कोरडेपणाचं सगळ्यांना नवल वाटत होतं. पोरगी मात्र बावरल्यागत मिठी मिठी डोळ्यांनी कधी जमलेल्या बायकांकडं तर कधी आईकडं बघत एका जागी शांतपणे बसलेली होती. जो मेला तो तिचा बाप होता एवढंच तिला ठाऊक झालं होतं. आजवर कधी त्याला पाहिलंच नाही, तर त्याच्याविषयी प्रेम किंवा जिव्हाळा वाटावा तरी कसा. ती आणि तिची आई एवढंच त्या दोघींचं विश्व होतं. म्हणूनच आईची ही अशी अवस्था तिला बघवत नव्हती. आईचं असं स्वस्थ बसणं तिला कधी ठाऊकच नव्हतं. सदा लगबग आणि सदा घाई. तसं आईकडे बघता बघता तिला कसंसच वाटायला लागलं. घशाशी खूप दाटून आलं होतं, पण बाहेर पडेना. आईच्या कुशीत शिरून खूप रडावं, नाहीतर तिला हस्त करावं असं खूप वाटत होतं, पण त्या बायकांच्या घोळक्यातून आईपर्यंत जायची हिंमतच तिला होत नव्हती. संध्याकाळ आणखीन थोडी गडद झाली. आकाशातले पक्ष्यांचे कलकल करत घरट्याकडे परतणारे थवे कमी झाले. एखादं चुकलं माकलं पाखरू चिवचिव करत आभाळात घिरट्या घालत होतं. घाटावर गेलेली मंडळी परतली. अंगणात पाय धुवून जरा विसावली. तिला 4-2 धीराच्या गोष्टी सांगितल्या आणि मदत लागली तर कळव म्हणून जायलाही निघाली. त्यांच्यासोबतच त्यांच्या घरच्या बायकाही गेल्या. हळूहळू एक शेजारीणही परतली. अर्ध्या तासात सगळं घर रिकामं झालं. मग मात्र पोरीनं आपला कोपरा सोडला. आईच्या गळ्यात बिलगत म्हणाली, आई खूप भूक लागलीये, काहीतरी खायला दे ना.
मान उचलून तिने पोरीकडे पाहिलं. पार कोमेजून गेली होती पोर. आता मात्र उठून तिला काहीतरी खायला द्यायला हवं होतं. ती उठणार तेवढ्यात बाजूची म्हातारी समोरून येत म्हणाली, बाये, गेले का हो तुहे जातवाले आणि रिश्तेदार? आलते मारे आता दाखवाले. पण एकाचं बी तोंड उचकटलं नाही का लहानशी पोरगी भुकेलेली असन तर तिला जेवून घालून आणावं का? बस माय जराशी, मीच आणतो जेवायला दोघीला बी. भात रांधून ठेवला आहे आणि तू उठव आता. पोरीकडं पाय जरा. नुसतं बसून का होणार आहे? पाय बरं पोरगी कशी भेदरून गेली तर. बस माय राधे, आता आणतो तुला जेवाले. हा. म्हातारी गेली आणि तिने पोरीला जवळ ओढून कावटाळलं. गेल्या 4-5 दिवसात पोर नुसती सुकून गेली होती. तिच्याकडे लक्ष द्यायलाही तिला वेळ मिळाला नव्हता. अचानक येऊन कोणीतरी त्याचे नातेवाईक सांगून गेले की तिच्या नवऱ्याला मेडिकल कॉलेजमध्ये भरती केलंय. त्याचं काही खरं नाही, तेव्हा जाऊन ये. सगळेजण हात झटकून त्याच्या बायकोला पाठवतो असं सांगून पसार झालेत हे तिथे गेल्यावर तिला कळलं. आल्या प्रसंगाला तोंड देणं तर तिला भागच होतं. इतरांसारखं तिला झटकून टाकता नाही आलं. खरं तर नवरा म्हणून त्याच्याबद्दल फारशी आत्मीयता, प्रेम तिच्या मनात नव्हतंच आणि असणार तरी कसं. त्यांनी कधीच जीव लावला नव्हता की नवरा म्हणून आधार दिला नव्हता. आपल्या मागची अनाहूत ब्याद टाळण्यासाठी काका काकी कोवळ्या वयात एका थोराड माणसाबरोबर तिचं लग्न लावून मोकळे झाले. पुन्हा म्हणून कधी त्यांनी तिची चौकशी केली नाही. आई बापा वेगळी पोर, गळ्यात जबरदस्तीनं पडलेलं एक लोढणं म्हणून तिची सतत अवहेलना, छळच झाला. तिला शिक्षण देखील अर्धवट सोडून द्यावं लागलं होतं. आलं त्या स्थळाला विचार न करता होकार देऊन तिचं लग्न उरकून काका काकूंनी आपलं कर्तव्य पार पाडलं. लग्नानंतर मोठा वाडा, मोठं कुटुंब पाहून, खातं पितं घर पाहून जरा तिचा जीव हायसा होतो न होतो तोच तिच्या भ्रमाचा भोपळा फुटला. एकतर मोठं कुटुंब, त्यात हिस्से वाटे भरपूर, त्यातून वरून पुन्हा त्याला नको त्या घाणेरड्या सवयी. त्यापायी त्याने आपला जवळजवळ सारा हिस्सा घालवलेला. थोरल्या भावाने मग हुशारी केली. कसं बसं त्याचं लग्न लावून दिलं. इतके दिवस खूप त्रास सहन केला, आता तुझं तू बघ असं म्हणाले. लग्न होताच त्याला भावाने वेगळं काढलं. त्याला काही फरक पडला नाही, पण तिच्या आयुष्याची मात्र फरफट सुरू झाली. लाजे काजेस्तोवर भावजायांनी त्याचं घर लावून दिलं. थोडीफार धान्याधुन्याची मदत त्या करायच्या. तेवढी मात्र मोठ्या घरची मदत होती. तिचा तो फार मोठा आधार होता. कितीही काटकसर केली तरी घरात काही पुरं पडेना. विकण्यासारख्या होत्या त्या सगळ्या वस्तू त्यांनी हळूहळू घरातनं उचलून नेल्यावर त्याची नजर मग घरातल्या धान्यावर जायला लागली. त्याच्या व्यसनापायी काही पुरं पडत नव्हतं. तिला जगणं सुद्धा असह्य होऊन गेलं होतं. पुन्हा वाटेल तेव्हा घरात येऊन त्याला हवं ते तो तिच्याकडनं ओरबाडून मिळवत होताच. तिने कधी नकार दिला किंवा खळखळ केली तर बेदम मारपीट करायचा. घराबाहेर पडणं तिला कठीण झालं होतं. एकतर असल्या व्यसनी माणसाची बायको म्हणून लोक कोरडी सहानुभूती दाखवत. त्यांच्या नजरेतली तिच्याविषयीची कीव किंवा तिला न्याहाळणाऱ्या घाणेरड्या नजरा या दोन्ही गोष्टींचा तिला त्रास वाटायचा. त्यापेक्षा ती स्वतःला घरातच कोंडून घ्यायची. गावातले लोक त्याच्याविषयी काही बाई बोलत असत ते तिला अजिबात आवडत नसे. तिला खूप चीड यायची आणि म्हणूनच ती क्वचितच घरातनं बाहेर पडायची. बहुधा मोठ्या घरी काही काम असेल तरच. अधूनमधून पुतणे वगैरे येऊन जायचे. त्यांच्याकडून मग ती बाहेरची थोडीफार कामं करून घ्यायची. काकाशी त्यांचं पटत नसलं तरी काकीबद्दल थोडं प्रेम त्यांना वाटायचं. पण हा कधी काळी घरी असला आणि कोणी त्याच्यासमोर घरी आलं तर तो वाटेल तसं तोंड सोडायचा. येऊन गेल्याचं कळलं तरी सुद्धा तो तेच निमित्त घेऊन बायकोला बदडायचा. घरच्या लोकांचा राग करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या लोकांनी तिला घराबाहेर काढलं. तिथे होता तोवर 2 वेळच्या जेवणाची भ्रांत नव्हती. शिवाय बायकोची इतकी कटकट तिथे नव्हती.
एवढ्या मोठ्या रामरागाड्या तिचं परस्पर निभावून जायचं. पण मग हळूहळू मुलांनी सुद्धा येणं टाळलं. तिनेही या म्हणून फारसा आग्रह केला नाही. म्हणजे आपल्यामुळे त्यांनी का उगाचच बोलणी खायची. तिचं आपलं आला दिवस ढकलणं चाललं होतं. अशातच एक दिवस मळमळायला लागलं, कोरड्या उलट्या सुरू झाल्या आणि तिच्या पोटातच धस्स झालं. दिवस गेल्याचं लक्षात येताच तिच्यावर डोंगरच कोसळला. काय करावं तिला काही सुचेना. दोघांचाच भागवता भागवता तिचा जीव मेटाकुटीला आलेला. तिथं आणखीन तिसऱ्याची भर. तिला राहून राहून रडायला येत होतं. दिवसभर तिने पोटात अन्नाचा दाणा टाकला नाही, पाण्याचा थेंब घेतला नाही. बसली जागा सोडाविषयी वाटत नव्हती तिला. मनात विचारांचा नुसता गोंधळ माजला होता. पोटातले कड कोणाजवळ मोकळे करावेत असं कोणी जवळचं नव्हतंच. ना कोणी मैत्रीण, ना कोणी जवळचे नातेवाईक. त्या क्षणी आईबाबांची तिला तीव्रतेनं आठवण झाली. आज दोघंही असायला हवी होती. निदान तिची अशी विटंबना तरी झाली नसती. आईजवळ पोटभर रडता तरी आलं असतं. सारखं घशाशी दाटून येत होतं, पण कड बाहेर पडत नव्हते. डोळ्यातली आसवं सुकून गेली होती. एक विचित्र ताठरता तिच्या नजरेत आली होती. विचार करता करता एकदा वाटून गेलं की कदाचित मूल झाल्यावर नवरा सुधरेल. मुलाच्या ओढीनं कदाचित काही कामधाम करायला लागेल. त्या विचारानं मग तिला थोडं बरं वाटलं. जीव जरा हायसा झाला. पण कसलं काय? तो सुधारण्याची काही चिन्ह दिसतच नव्हती. ते 9 महिने कसे काढले हे तिला ठाऊक. एक वेडी आशा मनात होती, तेवढाच थोडा आधार वाटत होता. इतके दिवस ती जिवंत कशी राहिली याचं तिला स्वतःलाच नवल वाटायचं. सारे अत्याचार सोसून सोसून होणारं मूल दगडासारखं निपजेल बहुतेक. सारखं तिला असंच वाटायचं. कधीतरी खूप असह्य झालं की सारं सोडून पळून जावं असं वाटायचं. कधी कधी जीव द्यावासा वाटायचा. पण मग येणाऱ्या जीवाचा काय दोष? त्यानं का विनाकारण शिक्षा भोगायची? ह्या विचारानं मग ती गप्प बसायची. पळून जाणार तरी कुठे? या अशा अवस्थेत कोण थारा देणार होतं तिला? जगत राहिली बिचारी कशी तरी एक एक दिवस मोजत. मला बाय झोपली का व? म्हातारीच्या हाकेनं तिची तंद्री भंगली. नाही नाही, काही बसली आहे अशीच. अशीच कशी व? पाय बरं, पोरगी उपाशीच निजून गेली, पर तू हधानच नाही. आता तुले पोरीसाठी तरी आपलं दुःख इसरावं लागन. असं करून कसं चालन माय? उठ आता, तिले बी उठव आणि 4 घास खाऊन घ्या. 4 दिवस झालं धडागतीचं जेवण नाही का खावण नाही. उठ की बये उठ. आता मात्र तिच्या घशात दाटून आलं. एवढा वेळ डोळ्यात टिप्पूस देखील नव्हता, पण काकीच्या मायेच्या 4 बोलांनी तिला भरून आलं. पण मग बळेच तिने ते आवरलं. पोर तशीच जमिनीवर झोपून गेली होती. एवढा वेळ तिच्याकडे लक्षच गेलं नव्हतं. बिचारी पोर उपाशीच झोपून गेली. तिला खूप वाईट वाटलं. स्वतःला बोल लावत हळुवार हातांनी तिने पोरीला उठवलं. अर्धवट झोपेतच आपल्या हातांनी तिला 4 घास खायला घातले. तिला स्वतःला मात्र जेवायची इच्छा होत नव्हती. पण काकीच्या आग्रहानं पाण्याच्या घोटासोबत थोडं अन्न पोटात लोटलं. मी येतो व माहा आटपून इथंच येते निघाले. तू आता पड बाई जराशी, कवाची बसू नयेस, पाठ लागून गेली असन. नी जाता. काकी आपल्या घरात गेली आणि ती मुलीला पुढ्यात घेऊन अंथरुणावर आडवी झाली. 4 दिवसांची दगदग जागरण डोळ्यात दाटलं होतं, पण डोळे मिटायला तयार नव्हते. सारं अंग ठणकत होतं. 4 दिवस सतत धावपळीनं जागरणानं अंग नुसतं आंबून गेलं होतं. या घटकेला शांत झोपेची तिला अतिशय गरज होती, पण विचार पाठ सोडत नव्हते. झोप कुठल्या कुठे पळाली होती. पोरीला आणखीन जवळ ओढून तिच्या अंगावर हात टाकून ती तशीच पडून राहिली. पोटात असल्यापासून या पोरीचे हाल सुरू झाले. कशी बशी बिचारी जन्माला आली. कोणत्या मुहूर्तावर जन्मली कोणास ठाऊक. जन्मापासून परवडच तिच्या वाट्याला आली.
आता शाळा उघडल्या की पोरीला शाळेत टाकायचा विचार केला होता, तर हे नसतं विघ्नमध्येच उभं राहिलं. पोरीच्या नशिबात तरी आपल्यासारखं वणवण भटकणं यायला नको, म्हणून ती स्वतः त्रास सोसून थोडंफार शिल्लक टाकत होती. पण नशिबात असतं ते काही चुकत नाही म्हणतात, खरंच आहे ते. पोर जन्मली ती देखील कष्टातच. जावांनी लाजेकाजेस्ताव का होईना पण तिचं बाळंतपण केलं. 1.25 महिना कमीत कमी खायला तरी घातलं. नंतर मात्र पोरीला झोळीत टाकून तिने पदर बांधला. ज्या गोष्टीची आशा तिने मनाशी बाळगली होती ती पार धुळीला मिळाली. नवरा सुधारण्याची काही लक्षणं दिसनात. उलट या दोघींमुळे माझं सारं गेलं म्हणून मारहाण सुरूच होती. मुलीचं कौतुक बाजूला राहिलं, पण घरात विकण्यासारखं जेवढं काही होतं ते सारं विकून टाकलं होतं त्याने. कर्जदार भावाच्या दारात जायला लागल्यावर त्यांनी त्याच्याशी सगळे संबंध तोडून टाकले. जावा मात्र पोरीसाठी आणि तिच्यासाठी चोरून मारून धान्य वगैरे काहीतरी आदनमधनं पाठवायच्या. ते सुद्धा तिला त्याच्यापासून लपवून ठेवायला लागायचं. पोरीचं पोट भरण्यासाठी तिला काहीतरी पोटात लोटणं तर भाग होतं. त्यालाही खायला घालावं लागायचं, पण हे सगळं आणलं कुठून म्हणून मग तो अंगावर धावून यायचा. तिनेच मग हळूहळू त्याला चोरून लोकांची तिला झेपतील ती कामं करून खर्च भागवायला सुरुवात केली. कसेबसे 2 पैसे बाजूला ठेवत होती. न जाणो पोरीला काही झालं तर हात पसरणार तरी कोणासमोर. घाण्याच्या बैलासारखी ती आपली सारखी कष्ट उपसत होती. नवरा सुधारण्याची आशाच तिने सोडून दिली होती. दिवसेंदिवस तो अधिकच बेताल होत चालला होता. घरात त्याचं राहणं कमी झालेलं होतं. रात्री कधीतरी उगवायचा, तो सुद्धा अगदी तर्र होऊन. घरात त्याचं नसणं तिच्या सवयीचं झालं होतं. त्याचं घरात नसणं बरं सुद्धा वाटायचं, पण रात्री बेरात्री त्याच्या पावलांचा आवाज आला की ती घाबरून जायची. तिच्या अंगाला दरदरून घाम सुटायचा. भीतीनं कुठल्या तरी कोपऱ्यात अगदी शिरून बसावं असं वाटायचं. त्याच्या त्या आरवाजच्या शिव्या, कधी खायला मिळालं नाही म्हणून, तर कधी मिळालं तर कुठून आणलंस म्हणून तिला बदडणं काही चुकायचं नाही. संध्याकाळ झाली की पोरीला घेऊन कुठंतरी पळून जावंसं वाटायचं, पण जाणार तरी कुठे. नातेवाईक शेजारी त्याच्या आचकट विचकट बोलण्याला कंटाळलेले. घरातल्यांनी तर लग्न करून देऊन त्याची ब्यादच घराच्या बाहेर काढलेली. आपलं दुखणं तिला देऊन ते मोकळे झाले होते. जायला लपायला कुठे म्हणून जागा राहिलेली नव्हती. 1-2दा तर तिचे साठवलेले पैसेही त्यांनी पळवले. वर पुन्हा पैसे कुठून आणतेस म्हणून नाही ते आरोप त्यांनी केले. बिचाऱ्यांनी सगळं मुकाट सोसलं होतं. अगदी असह्य झालं की एकदा विहीर जवळ करावी असं वाटायचं, पण मग मुलीचं काय? त्या अशराफ जीवाला का म्हणून शिक्षा द्यायची, या एकाच विचारानं ती जगत होती. निदान सध्या डोक्यावर एक छप्पर तर होतं. पण एक दिवस तोही आधार सुटला. कुणी काय म्हणालं कोणास ठाऊक. रात्री वाटेल ते बडबडून तो घरात शिरला. कुठे ती कारटी आण सालीला दगडावरच आपटतो. कुणाच्या पापाची अवलाद साठवाईनं माझ्या घरात आणली, जीवच घेतो तिचा. दारूच्या नशेत तर तो भेलकांडत झोळीकडे झेपावला. एवढा वेळ ती भेदरून कोपऱ्यात उभी होती, पण आता मात्र तिची भीती पार पळाली. अंगात होती नव्हती तेवढी ताकद एकवटून तिने त्याला ढकलून दिलं आणि पोरीला झोळीतून उचलून ती बाहेर पळाली. कितीतरी वेळ ती बाहेरच्या ओट्यावर पोरीला पोटाशी घेऊन बसून राहिली. बाहेर गडद काळोख होता. बसल्या बसल्याच कधीतरी तिचा डोळा लागला. किती वेळ गेला कोणास ठाऊक, पण पहाटेची गार वाऱ्याची झुळूक लागताच पोरगी थंडीनं कुरकुरली आणि ती एकदम जागी झाली. हवेत गारवा आला म्हणजे पहाट झाल्याचं तिने ताडलं. सगळीकडे दाट काळोख होता. मध्येच कुत्री भुंकत होती. तेवढाच त्या शांततेचा भंग होत होता. ती हळूच उठली. दारातूनच आत डोकावून बघितलं. तिने ढकलल्यावर तो जसा पडला होता तसाच पडला होता. मेला बिला तर नाही. तिच्या काळजाचा ठोका चुकला. अंगाला दरदरून घाम फुटला. भीतीनं जीव नुसता कासावीस झाला, तरी हिम्मत करून दबकत दबकत ती आत आली. पोरीला खाटेवर ठेवलं. ती गाढ झोपली होती.
ती हळूच त्याच्याजवळ गेली. छाती उडत होती. म्हणजे मेला नाही तर. तिने सुटकेचा श्वास सोडला. अंधारातच सरावानं आपले पोरीचे 4 कपडे पिशवीत कोंबले, लपवून ठेवलेले पैसे काढले, कनवटीला लावले. पोर रडायला नको आणि तो जागा व्हायला नको म्हणून अलगद पोरीला उचलून खांद्यावर टाकून थोपटलं. हळूच बाहेर येऊन अलगद दार लोटून घेतलं आणि झपाझपा पावलं टाकत ती रस्त्याला लागली. मागे वळून बघत, पिशवी पोर सांभाळत अंधारात ती शक्य तेवढ्या भराभरा चालायचा प्रयत्न करत होती. शहराकडे जाणारी बस 5:30 वाजता फाट्यावर येते हे तिला ठाऊक होतं. त्या बसच्या लांबून येणाऱ्या भोंग्यानं ती रोज जागी व्हायची. ती बस यायच्या आधी तिला फाट्यावर पोचायचं होतं. फाट्यावर पोचेस्तवर तिला धाप लागली. अंधुक अंधुक दिसायला लागलं होतं. पूर्वेकडे आभाळात लाली यायला सुरुवात झाली होती. पाखरांचा चिवचिवाट सुद्धा सुरू झालेला होता. तिने वेळेचा अंदाज घेतला. 2-4 माणसं बसली होती, म्हणजे बस नक्की गेलेली नाही. मोठ्या झाडाच्या पारावर चौघडीसकट तिने पोरीला ठेवली, नीट लपेटून घेतलं. स्वतः बाजूला बसली. तेवढाच आराम. अजून श्वास फुललेलाच होता. 5-10 मिनिटं ती विसावली असेल नसेल तेवढ्यात दुरून बसचा आवाज झाला आणि तिचा जीव भांड्यात पडला. सुटकेचा दीर्घ श्वास तिने सोडला. पटकन पोरीला उचलून घेत ती रस्त्यावर आली. बसचं धूळ धडधडत येऊन तिच्या पुढ्यात थांबलं. एकतर लहानसा फाटा, धडचेड सुद्धा नव्हती तिथं. त्यात सकाळची वेळ, गर्दीही फारशी नव्हती. तरी तिने डोक्यावरनं पदर घेऊन तोंड झाकून घेतलं. 5 मिनिटात बस सुटली. तिने देवाला हात जोडले. खिडकीतून गार वारं येत होतं. तिने पोरीला आणखीन गुंडाळून पोटाशी धरलं. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ती बसमध्ये बसली होती. सुखावून जरा मोकळं होऊन तिने पाय सरळ केले. आता तिला डोक्यावरचं दडपण कमी झाल्यासारखं वाटत होतं. पण दुसरा विचार मनात आला आणि ती दचकली. घराबाहेर तर ती पडली होती, पण आता जायचं कुठे याचा काहीच विचार केलेला नव्हता. तिचा जीव घाबरायला लागला. प्रश्नाचं उत्तर काही सापडत नव्हतं. तिकीट तिकीट करत टणटण वाजवत कंडक्टर तिच्याजवळ आला. बाई कुठे जायचंय तो ओरडला, तर ती म्हणाली नागपूर. पटकन ती बोलून गेली. मग तिचं तिलाच बरं वाटलं. नागपूरला आपण मठात जाऊ शकतो. आई बाबा असताना ती कितीदा तरी मठात जायची. 8-8 दिवस ते लोक तिथे राहत होते. तिलाही खूप आवडायचं तिथे. मठातली सगळी मंडळी त्यांना ओळखायची. तिच्या बाबांचा खूप विश्वास होता महाराजांवर. सध्या तात्पुरता आसरा तर मिळेल. कोणी काही तिला लगेच हाकलून देणार नाही. पुढचं पुढे बघू, तिने स्वतःच्या मनाला समजावलं. नशिबानं साथ दिली. मायबाईंचा आसरा मिळाला. त्यांच्याच ओळखीनं पोळ्यांची, स्वयंपाकाची 4 कामं मिळाली. मठात काम करणाऱ्या काकीनं आपल्या घरातली बाजूची एक खोली आणि पडवी राहायला दिली. हिचं काम होईस्तवर काकी मुलीलाही सांभाळून घ्यायची. मुलीला तिला काकीनं खूप माया लावली. अलीकडे तर काकीच्यानं फारसं काम होत नव्हतं, त्यामुळे त्या घरीच राहत. आपल्या घराबरोबर नातवंडांबरोबर त्या तिच्या घराकडे, मुलीकडे लक्ष ठेवत, त्यामुळे ती बिनघोर होऊन जास्तीची कामं करायची. गेल्या 5-6 वर्षात तिचं बस्तान अगदी छान जमलेलं होतं. सगळं छान सुरळीत सुरू होतं. लोक विश्वासानं तिच्यावर काम सोपवत. सारा दिवस कष्ट करण्यातही तिला सुख वाटत होतं. पोरीला बघून सगळे कष्ट ती विसरत होती. चेहऱ्यावर जरा तरतरी आली होती. साधी असली तरी शहरी राहणीची छाप तिच्या मनावर पडलेली होती. बरेचदा जेवणही बाहेरच निभत होतं. 4 पैसे शिल्लक टाकता येत होते. अडल्या नडल्याला काकीचं कुटुंब होतं. काकींची मुलं सुनासुद्धा बहिणीसारखं मानायचे तिला. त्यांचा भक्कम आधार तिला होता. लग्न कार्यात, शुभसमारंभात तिला आवर्जून बोलवणं येई. सवाष्ण म्हणून साडी चोळी मिळायची, वरदक्षिणाही असायची. मुलीलाही काही बाई मिळायचं. सगळं नीट चाललेलं असताना 4 दिवसापूर्वी हा तिचा नवरा पुन्हा मिठाचा खडा बनून तिच्या आयुष्यात आला आणि सगळं काही नासून गेलं. पोरीला शाळेत टाकायचं म्हणून कष्टानं पै करून जमवलेले पैसे त्याच्या औषध पाण्यात, अंत्यसंस्कारात संपून गेले.
आता नंतरही निदान 15 दिवस तरी घराबाहेर पडता येणार नाही, कामावर जाता येणार नाही. मगापासून हाच विचार सारखा डोक्यात घुमत होता. आता पुढे कसं करावं? मुलीला शाळेत कसं घालावं? 15 दिवस तिला खायला काय घालायचं? तिला काही सुचेना. नकळत तिचे डोळे पाण्यानं भरून आले, घशात दाटून आलं. पोरीच्या अंगावर हात फिरवत ती पडली होती. तेवढ्यात काकी हळूच आत आली. निजली का व पोरी? असं म्हणत काकीनं आपलं अंथरूण पसरलं. जरा वेळ भिंतीशी टेकून बसल्या. अंधारातही तिची बेचैनी, तिची अस्वस्थता काकींच्या नजरेतनं सुटली नाही. तिला समजवायला म्हणून त्या बोलल्या, का करते माये? आपले भोग तर आपल्यालाच भोगा लागते. कसं बी असलं तरी कपाळीचं कुकू होतं ते. आता दुःख करून का करते बाये? गेला जीव सुखाचा झाला. 4 दिवस लई केलंस. दुःख तर लागनच व, पर पोरीकडं पाहून इसरा लागन सारं. नीट जरा येळ. 4 दिवस काही डोळ्याले डोळा नाही तू हा. काकीच्या पोटातली माया बोलली आणि इतका वेळ घशात दाटलेला हुंदका बाहेर पडला. ती हमसून हमसून रडायला लागली. कारण पुढे काय हा तिच्या पुढे मोठा प्रश्न होता. कामं तिला मिळाली असती, पण लग्न कार्यात, शुभप्रसंगी, सोहळ्यात आता ती चालणार नव्हती. तिला कोणी सवाष्ण म्हणून बसवणार नव्हतं. बरीचशी तिची अशी कमाई बुडणार होती. आता थोड्या कामासाठी वणवण भटकावं लागणार होतं. भविष्याची चिंता तिला भेडसावत होती आणि ते रडणं त्यासाठी होतं. मग मात्र विटाळ वगैरे बाजूला ठेवून काकी तिच्याजवळ येऊन बसली. तिच्या डोक्यावर, पाठीवर हात फिरवत तिची समजूत काढत राहिली, पण काकीच्या बोलण्यानं तिला आणखीनच रडायला येत होतं. एवढा वेळ कोरड्या असलेल्या डोळ्यातनं जसा महापूर ओसंडत होता. जाताना देखील मेला दावा साधून गेला. आजवर त्याची काही खबरबात नव्हती. तिने कधी तसा प्रयत्न सुद्धा केलेला नव्हता. पण तो नक्की शोध घेत असणार. तेव्हाच तर तिचा ठाव ठिकाणा त्या लोकांना कळला ना. नशीबच आपलं फुटकं, कोण काय करणार? पुन्हा पुन्हा उमाळे फुटत होते. काकी बिचारी तिच्या दुःखानं कासावीस झाली होती. तिलाही नवल वाटत होतं की आत्तापर्यंत गप्प असलेली ही आता किती रडतीये. पण काकीला कसं कळणार होतं की हे रडणं नवरा गेला त्याचं नाहीच आहे. त्याच्या जगण्या मारण्याचं सुखदुःख तिने घर सोडतानाच सोडून दिलेलं होतं. ते रडणं होतं स्वतःच्या फाटक्या नशिबासाठी, भविष्यासाठी. कितीतरी वेळ गेला, मग तिचं तिलाच वाटलं की आपण का म्हणून रडावं. झाले पैसे खर्च तर होऊ देत. मिळतील ती कामं करू, पोरीला शाळेत घालू, विद्यार्थ्यांचे डबे करू. शहरात कामाला तोटा नाही, करणारं बळकट हवं. आता पुन्हा तो परत येईल ही भीती तर राहिली नाही. काकीचा आधार आहे तोवर काही फिकीर नाही. काकीचा हात अंगावरनं मायेनं फिरत होता आणि ती शांतपणे काहीही झालंच नाही अशी गाढ झोपी गेली होती. श्रोते हो, ही होती सौ रेखा खराबे यांची कथा जिद्द. कथा कशी वाटली हे कमेंट करून लगेच कळवा. हा व्हिडिओ मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. व्हिडिओ आधी लाईक मात्र जरूर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.